तर भाई आज कौशल दादा होळीच नाही खेळली, ते बी काऊन नाही खेळली तुम्हाला तुम्ही पुढे सांगतोच, त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा. तर भाई सगळ्या मित्रांना भाई हॅप्पी होली. आज होते भाई होली, तर आपण चाललो होतो भाई रंगलीला इव्हेंट मध्ये. तुम्हाला तर मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की रंगलीला इव्हेंट आहे म्हणून. मग भाई आम्ही इथं पोहोचल्यावर तयारी वगैरे सुरू होती, म्हणजे आम्ही लवकर आलतो भाई. आम्ही आलतो इथं 8 वाजताच. मग भाई आम्हाला आयकाट गिकाट वाटप चालू झाले, वॉकी टॉकीची टेस्टिंग चालू झाली. मग भाई तुमच्या वाहनं सगळ्यात पहिले स्विमिंग पूल मध्ये उडी मारून टाकली, काऊन की भाई कोणी मारायला तयार नव्हतं, तर मग मीनच मारून टाकली. म्हटलं चला काही वांदा नाही आहे. मग तुमच्या वाहन थोड्या वेळ तैरून घेतलं. भाई तैरून घेणं म्हणजे 4 फूट पाणी, त्यात मी तैरलो, काऊन की तुमच्या भावाला तैरण्याच येत नाही. मग आले भाई पूर्वल सेटले ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. मग कौशल दादा आले, म्हटलं दादा तुम्ही होळी काऊन नाही खेळू राहिले, तुला नंतर सांगेन म्हणे भाई मी काऊन नाही खेळू राहिलो. मग आम्ही भाई थोडं नाचून घेतलं. मग भाई दादाले मी तेव्हा विचारलंच, म्हटलं नाही भाई दादा तुम्हाला काय झालं सांगाच म्हणे. अरे भाई संडास लागली म्हणे मला, म्हणून मी खेळून नाही राहिलो. म्हटलं बापरे बाप शॉर्ट. मग भाई ग्राउंड लागू राहिलं, तर मला घरून फोन येणं चालू चालते. तर मग मी आलो घराची इकडे. प्रतीक दादानं भाई मला पुरा कलरनं भरून टाकलं. म्हणे नाही कोल्हा दिसू राहिला म्हणे, तू असं कसं होईल म्हणे, पुरे पोट्टी तर भरल्यात म्हणे, तू बी भरून जाय. म्हटलं ठीक आहे दादा काहीच वांदा नाही. नंतर पाहिलं तर भाई पुरे पोट्टे सूम मध्ये एकट्यात बसलो होते. म्हटलं नाही कॅमेऱ्यात पहा, म्हटलं सगळे जण हॅपी होली करा. तर पुऱ्या पोट्टेने हॅपी होली करून टाकली. भाई तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्याला फॉलो नक्की करून टाका. सार्थक पहा भाई कसं चिल्लावर आला तर